नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीएचएम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या विचारवंताविषयी आपण मागील भागांपासून चर्चा करत आहोत. त्यामध्ये आपण मागील भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन परिचय, अल्पपरिचय आपण जाणून घेतला. आजच्या भागापासून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार, त्याचबरोबर त्यांचे विविध ज्या विचारांच्या संकल्पना आहेत, ह्या आधुनिक विचारांच्या संकल्पनांची माहिती घ्यायची आहे. सुरुवातीला आज आपण बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार काय होते त्याविषयी माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आयुष्य होतं, म्हणजे एका विशिष्ट ध्येयाच्या पाठपुराव्यात त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घालणारा असा एक कृतीप्रवण, एक कृतीप्रधान व्यक्तीच्या स्वरूपात डॉक्टर आंबेडकर हे या देशाच्या राजकीय इतिहासात अभ्यासकांना आपल्याला भेटताना दिसतात. खरं तर त्यांचं विपुल अशी ग्रंथसंपदा आहेत, विपुल असं त्यांचं लेखन कार्य आहे. परंतु असं जरी असलं तरी ज्याला आपण पुस्तकी अर्थाने म्हणतो, ह्या पुस्तकी अर्थाने डॉक्टर आंबेडकरांना राजकीय विचारवंत म्हणता येत नाही. तर ते एक आघाडीचे नेते होते, ते धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांचे विचार हे कोणत्याही सैद्धांतिक तात्विक चौकटीत बंदिस्त न होणारे होते. सैद्धांतिक तात्विक चौकटीची एक बंदिस्त अशी जी चौकट असते, ती डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमध्ये, त्यांच्या लेखनामध्ये आढळत नाही. आणि म्हणून ते पुस्तकी अर्थानं राजकीय विचारवंत म्हणता येणार नाही. म्हणजे आपल्याला माहिती की पाश्चिमात्य जगामध्ये बरेच जे विचारवंत आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष कृती अशी कोणतीही केलेली नाही, पण त्यांचं वैचारिक लेखन मात्र मोठं आपल्याला असल्याचं दिसून येतं. तसं भारतीय विचारवंतांच्या बाबतीत घडत नाही. भारतीय विचारवंतांच्या विचारांना कृतीशी असलेलं अद्वैताचं नातं आपल्याला दिसून येतं. जे आपण मागील काही भागांमध्ये जसं न्यायमूर्ती रानडेंचं बघितलं, महात्मा गांधींचे विचार अभ्यासले, पंडित जवाहरलाल नेहरूंचे अभ्यासले, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याला विचार अभ्यासायचे आहेत. आणि म्हणून हे आंबेडकरांच्या विचारांचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. परंतु हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला ह्या देशामध्ये जे सामाजिक, आर्थिक व राजकीय वास्तवाच्या संदर्भात आणि त्याच्याशी निगडीत झालेल्या समस्यांच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे चिंतन केलेले आहे ते मात्र वेळोवेळी आपल्याला दिसतं. ते राजकीय विचारांनी आपल्याला परिलुप्त असल्याचं दिसतं. कारण आंबेडकरांच्या विचारांमधून आपल्याला राष्ट्र, राष्ट्रवाद, लोकशाही, समाजवाद, शासनाचं कार्यक्षेत्र, सामाजिक न्याय असेल, जातीय निर्मूलन असेल, अस्पृश्यता निवारण असेल, यासारख्या अनेक अशा महत्त्वपूर्ण विषयांच्या संदर्भात त्यांनी केलेले जे विवेचन आहेत ते आपल्याला आंबेडकरांच्या विचारांमधून, त्यांच्या लेखनामधून, त्यांच्या कृतीमधून दिसून येतं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही टीकाकारांना डॉक्टर आंबेडकर हे राष्ट्रविरोधी वाटतात. कारण बहुतांशी आंबेडकरांची काँग्रेसविषयी आणि पाश्चात्य राज्यकर्त्यांविषयी व्यक्त झालेली जी भावना आहे, ती भावना ह्या टीकेला जन्म देत असते. पण त्यांच्या विचारांचे जरा बारकाईने परिशीलन जर आपण केलं तर आपल्याला ह्या टीकेमध्ये कोणत्याही स्वरूपाचं तथ्य नाही आहेत, ते व्यर्थ आहेत हे लक्षात येऊ शकतं. कारण काँग्रेसच्या कोणत्याही जो धडाडीचा, बिनीचा जो नेता होता, त्या नेत्या इतकेच
डॉक्टर आंबेडकरही राष्ट्रभक्त होते, ते राष्ट्रवादी होते. फरक इतकाच होता की त्यांची राष्ट्रसंकल्पना ही या काँग्रेसच्या नेत्याहून थोडीशी वेगळी होती, काँग्रेसचे जे नेते होते त्यांच्यापेक्षा. कारण देशाचं स्वातंत्र्य हे डॉक्टर आंबेडकरांनाही हवंच होतं ना, पण ते केवळ परकीय राजवटीपासून नव्हे तर स्वकीय सत्ताधारी वर्गांकडून सुद्धा देशाला स्वातंत्र्य हवं आहे, ही भूमिका डॉक्टर आंबेडकरांची होती. त्यांच्या मते एरवी जर वरिष्ठ सवर्ण या समाजावर स्वातंत्र्योत्तर काळात राज्य करणार असतील तर ते वेगळ्या अर्थानं पारतंत्र्यच असेल. ते कुठं खरं स्वातंत्र्य असणार आहेत मग. आणि म्हणून सामान्य माणूस त्यात स्वतंत्र असणार नाही. तिथे सामाजिक समता व सामाजिक न्याय यावर आधारलेल्या लोकांच्या व लोकांसाठी असलेल्या लोकशाहीची संकल्पना ही प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. आणि हीच बाब सामाजिक समता व सामाजिक न्यायावर आधारलेल्या लोकांच्या आणि लोकांसाठी असलेल्या लोकशाहीची संकल्पना डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या लेखनातून मांडलेली दिसते. त्याचबरोबर लोकशाहीच्या संदर्भामध्ये मानवी हक्क, पक्षपद्धती, शासन संरचना आणि लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक घटक या विविध अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांना मानवतावादी तत्त्वज्ञानाची एक जोड मिळाली, एक झालर त्यांच्या विचारांना ह्या मानवतावादी तत्त्वज्ञानाची मिळालेली दिसून येते. कारण युगानुयुगे या समाजाच्या तळाशी सापडलेला, सडत पडलेला जो अस्पृश्य आहेत, त्या अस्पृश्यांचं उत्थान घडवून आणणं हा त्यांच्या प्रत्येक विचाराचा व कार्याचा कणा असल्यामुळं त्या दलितांच्या दुःखाचे हुंकार त्यांच्या शब्दाशब्दांतून आपल्याला कानी येताना दिसतात. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, राजकीय विचार, सामाजिक विचार, याला मानवतेची जोड ह्याच अर्थामुळे दिसते की ज्या समाजाकडे इथल्या व्यवस्थेने वर्षानुवर्ष दुर्लक्ष केलेलं आहे, तो अगदी मानवतेच्या शेवटच्या तळालापर्यंत आहेत. आणि मग अशा अस्पृश्यांचे, दलितांचे, गोरगरिबांचे दुःख आंबेडकरांनी त्यांच्या विचार आणि कार्यातून, कृतीतून मांडलेले दिसून येतात. कारण सनातन रूढींच्या कचाट्यातून भारतीयांचं मन मुक्त करणं, त्यांची मानसिकता मुक्त करणं हा त्यांच्या विचारांचा हेतू होता. कारण इथल्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांच्या कचाट्यांमध्ये इथल्या लोकांची ही मानसिकता तयार झाली होती आणि तिला छेद देण्याचं काम आंबेडकरांच्या विचारांमधून झालेलं आपल्याला दिसून येतं. सामाजिक संबंधांची मानवी मूल्यांच्या आधारे पुनर्उभारणी करणं आणि कोणत्याही वस्तूचं किंवा प्रथेचं बरे वाईटपणा सामाजिक प्रयोगांद्वारे आणि मानवाच्या हिताच्या परिणामांच्या धारे जोखून घेणं हे आंबेडकरांच्या विचारांमधलं महत्त्वाचं स्थान आपल्याला दिसून येतं. त्यांनी इथल्या सामाजिक संबंधांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न, म्हणजे जसं कार्ल मार्क्सने सामाजिक संबंधांना आर्थिक संबंधांचे, आर्थिक पद्धतीचा जोड दिलेली होती आणि त्या आधारे ते संबंधांची पुनर्रचना करू पाहत होते, तसं आंबेडकरांनी ह्या सामाजिक संबंधांची मानवी मूल्यांच्या आधारे त्यांना पुनर्उभारणी करायची होती. कोणत्याही वस्तूंचं किंवा प्रथांचं जे बरं वाईट पण आहेत, हे सामाजिक प्रयोगांतून, मानवाच्या हिताच्या परिणामातून त्यांनी पारखून घेतलेलं दिसून येतं. आणि म्हणून बुद्धिप्रामाण्य आणि प्रत्यक्षवाद
ज्याला आपण इम्पिरिसिझम असं म्हणतो, यांचाच फक्त आधार घेणं आणि मानवी प्रतिष्ठेवर आढळ अशी निष्ठा ठेवून मानवी कल्याण हेच एकमेव साध्य समोर ठेवणं, हे आंबेडकरांच्या विचारांमधून दिसतं. मानवाच्या सामाजिक आणि राजकीय आर्थिक समस्यांची उकल शोधणं हे या आंबेडकरांच्या राजकीय विचारांची मुख्य प्रेरणा होती. सामाजिक स्वरूपाचं, राजकीय स्वरूपाचं, आर्थिक स्वरूपाच्या सर्व समस्यांची उकल करणं हाच त्यांच्या राजकीय विचारांचा आधार होता, हीच त्यांच्या राजकीय विचारांची मुख्य प्रेरणा होती. केवळ सैद्धांतिक, केवळ वैचारिक, केवळ पुस्तकी चर्चेत किंवा एखाद्या वादंगात रस त्यांना नव्हता, तर सामाजिक वास्तवात आणि तत्त्वज्ञान यांचा संयोग त्यांना करायचा होता. सामाजिक सत्यांचं अधिष्ठान प्राप्त झाल्यामुळं त्यांचा राजकीय विचार अत्यंत आपल्याला संपन्न आणि परिपूर्ण झालेला दिसून येतो. आणि म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये आदर्शवाद आणि वास्तववाद, रिॲलिझम किंवा प्रत्यक्षवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद, निसर्गवाद आणि मानवतावाद, भौतिकवाद आणि अध्यात्मवाद, व्यक्तिवाद आणि समाजवाद, राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद या सर्वांचा संयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानात आपल्याला झालेला पाहायला मिळतो, त्यांच्या विचारांमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आणि म्हणून असा ही भूमिका, हा संगम इतर कोणत्याही विचारवंतांच्या विचारांमधून तो दिसत नाही. तो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्यातून, त्यांच्या तत्त्वज्ञानातून हा स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतो. आणि हेच त्यांच्या राजकीय विचारांचं एक वेगळेपण आहे, हाच त्यांच्या राजकीय विचारांचा मुख्य गाभा आपल्याला असल्याचं सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार अभ्यासताना वेगवेगळ्या स्वतंत्र अशा संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये राष्ट्र आणि राष्ट्रवाद ही आंबेडकरांच्या विचारातली एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत. त्याचबरोबर जातीय निर्मूलन आणि जातीय व्यवस्थेचं त्यांनी केलेली जी चिकित्सा आहे, हा एक वेगळा विचार आपल्याला त्यांचा अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधील असलेली लोकशाहीची संकल्पना, समाजवादाची संकल्पना, याही संकल्पनांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा. म्हणून या वेगवेगळ्या ज्या राजकीय संकल्पना आहेत, ज्यांचे संदर्भ हे सामाजिक आणि आर्थिक संबंधांमध्ये, व्यवस्थांमध्ये देखील आपल्याला दिसून येतात, असे परिपूर्ण स्वरूपात मांडलेले जे विचार आहेत, ते राजकीय विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ज्यांची आपल्याला चर्चा करायची आहेत. त्यातला एक एक विचार हा आपण क्रमशः त्यामध्ये घेऊया. सर्वप्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवाद या महत्त्वपूर्ण संकल्पनेच्या चर्चा आपण पुढील भागामध्ये करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.